करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल, तुझ्या पोटात एक खोटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून, म्हणजे ते देवेंद्र होता पहिला की वर होता कुठेतरी, तो त्याच्यावर संकट आली, ते रडत ब्रह्मदेवाकडे महादेवाकडे पळायचा. तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो. आणि एकदा तुला गादी मिळाली की ते महाजालासारखं जी वागणूक आहे ना ती मला पसंत नाही. आम्ही पाठीमागचे 3 महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरच्या आताचे 3 महिने एक ब्रश त्या माणसाला बोलवणार. आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसने करावं, अशीच प्रक्रिया होईल. ही आमची भोडी भावना आहे गरिबांची. पण गरिबांच्या लेकराच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळे. पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तू वाढवायला लागला. म्हणजे तू एवढं तुला आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा विषय सोडच. पण तुला पुन्हा एकदा सांगतो, तू नादाला लागू नको छान असेल तर, कारण मला काय समाजापेक्षा पुढे कळत नाही. आणि या समाजाच्या जर ध्यानात आलं की तू गोड बोलून टाका लागला मराठीची परिस्थिती, तर हेच मराठीची पुन्हा रस्त्याने सुद्धा निघून द्यायची. म्हणजे हे धमकी नाही, मी तुला तळतळ सांगतो गरिबाची. बघितला व्हिडिओ? कशा प्रकारच्या शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी वजा उपदेश देतात. मित्रांनो, नेमकं आपल्याला या गोष्टीवर विश्लेषण करावं किंवा या गोष्टीवर समजण्याची गरज आहे की नेमकं फडणवीसाबद्दल मनोज जरांगे पाटील यांचा द्वेष काय किंवा यांचं वर काय. उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांवर शिवेगाळ करायचे, आज मुख्यमंत्री आहेत तेव्हाही देवेंद्र फडणवीसांबद्दल शिवेगाळ करायचे. आता जी लोकांमध्ये चर्चा चालू आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून जी चर्चा चालू आहे की महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने जे मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे आहेत त्यांच्यावर तडीपारची कारवाई केली आहे. होय, तडीपारची कारवाई केलेली आहे, पण हा जो अधिकार आहे हा महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटचा आहे. म्हणजे वाळू माफियामध्ये आता त्यांचं नातं त्यांच्याशी मेहुणे आहेत ते नाही आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही किंवा की या गोष्टीची मला पूर्णपणे कल्पना नाही. पण ज्या गोष्टी मीडियामध्ये येतात त्याच गोष्टीला आपण एक रेफरन्स म्हणून त्याच्यावरती चर्चा करत असतो. ठीक आहे, आता ते या गोष्टीला पाहून ते म्हणतात की कोणत्याही पाहुण्याला माझ्याशी जोडतात, कोणत्याही लोकांना माझ्याशी जोडतात. या गोष्टी खऱ्या असतील त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये काही दुमत करण्याची गरज नाही. पण त्यांचे जर मेहुणे असतील किंवा कुणी पण हा व्यक्ती असेल, ह्या व्यक्तीवरती वाळू माफिया म्हणून किंवा वाळू माफिया किंवा वाळू तस्करी जसं प्रकारच्या म्हणजे अवैध वाळू जे करतात, जे तस्कर करतात त्यांना वाळू माफिया म्हणतात, की तशा प्रकारची कारवाई झालेली आहे. आता हा महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यांसाठीच आहे. तिथे मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे असो किंवा मनोज जरांगे पाटील स्वतः असो किंवा अजून कोणी असो, जो महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा नातेवाईक असो की अजून कोणाचा नातेवाईक असो, त्याच्यावर ही कारवाई होणारच. द लॉ विल टेक इट्स ओन कॉज. मतलब ते म्हणतात ना की कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो. तर कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो, पण कायद्याने ही गोष्ट विसरायला हवी की मनोज जरांगे पाटील हे कायद्यापेक्षा वर आहेत ना. मनोज जरांगे पाटील हे कायद्यापेक्षा वर आहेत. आता तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या मार्गी जासाल तर मनोज जरांगे पाटील परत त्या गोष्टीचा भाऊ करणारच ना. आता ही गोष्ट समजू शकतो आपण की 2024चे लोकसभा निकाल लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये खरंच ते म्हणतात ना की फुलं उमलले असतील की बाबा मी लोकसभा चुनावामध्ये किंवा लोकसभेच्या निकालामध्ये महायुतीचा कसा दारुण पराभव करून दाखवला. पूर्ण समाजाला मी एक उभं केलं, आरक्षणाच्या नावाखाली माझ्या मागे उभं केलं आणि तो पूर्ण पाठिंबा मी शरद पवार साहेबांना दिला. आणि शरद पवार साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याचं स्वप्न तर शरद पवार साहेबांचं आहेच, कारण की ते जसं प्रत्येक जण म्हणतो की प्रत्येकाचं एक स्वप्न राहतं, तसं पवार साहेबांचं एक नेहमी स्वप्न की भारताला न लाभलेला उत्कृष्ट पंतप्रधान हे पवार साहेबांबद्दल बोललं जातं. पवार साहेब हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते पण त्यांना म्हणू शकता. पण त्यावेळेस आपल्याला बाकी गोष्टी पण कन्सिडर कराव्या लागतात की महाराष्ट्रात त्यांनी किती खासदार निवडून आणले किंवा किती आमदार निवडून आतापर्यंत आणले. मित्रांनो, परत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती येतो, या विषयावरती येतो. आता मनोज जरांगे पाटील यांची म्हणजे ते म्हणतात ना की जाळ उखड होण्याचं कारण काय, म्हणजे मनोज जरांगे पाटील एवढा जो राग किंवा एवढा द्वेष देवेंद्र फडणवीसांबद्दल करतात त्याचं कारण काय सर? ठीक आहे, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढले, मराठा आरक्षणासाठी त्यांनी 7-8 वेळेस उपोषण केलं, आमरण उपोषण होते आणि 7-8 वेळेसवर आमरण उपोषणाने मागे घेतले. ठीक आहे, आता आमरण उपोषणाचा अर्थ मला कदाचित कळत नसेल, काय असतो तुम्ही सांगा. तर आमरण उपोषण त्यांनी मागे घेतले, आमरण उपोषण केले, मोर्चे काढले, मराठा आरक्षणासाठी त्यांची मागणी, ह्या मागणीचं पण समर्थन सगळा समाज करतो. हा कोणताही असो, मराठा समाज असो, ओबीसी असो, कोणताही समाज असो, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. कारण की मराठा समाजामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्या समाजाला आरक्षण मिळायला हवं. पण कोणत्या मार्गाने मिळायला हवं, त्या भाषेतून त्याबद्दल तुमची भाषा काय असली पाहिजे, कोणत्या मार्गाने तुम्ही तुमच्या मागण्या मागितल्या पाहिजे. मराठा समाजाला किंवा मराठा आरक्षणाला एक इतिहास लाभलेला आहे. 1980च्या दशकापासून कितीतरी विद्वान, गुणी, बुद्धिसंपन्न लोक मराठा आरक्षणासाठी लढा देत आलेले आहे. पण मराठा आरक्षण जर मिळवायचं असेल तर ते संविधानाच्या घटनेमध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये कसं टिकवता येईल हे महत्वाचं आहे. आता ज्या माणसाला संविधानाचा अर्थ कळत नाही किंवा ज्या माणसाला शिक्षणाचे काही संबंध नाही, तो माणूस रस्त्यावर येतो आणि म्हणतो की आम्ही सांगितलं तसंच करा, मी सांगितलं तसंच करायचं. अरे बाबा, तू आहे कोण? तू कोण आहे? तू कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहे, तुम्ही जज आहात, तुम्ही कोण आहे? तुम्ही प्रधानमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे. अहो, तुम्ही 2024ची लोकसभा लढवणार होते, तुम्ही 2024ची विधानसभा लढवणार होते, का नाही लढवली? वरून तुम्हाला आदेश आला साहेबांचा की बस एवढंच, आता जास्त नाही उडायचं बरं का.
त्यावेळेस तुम्ही माघार घेतली. तुम्हाला जर एवढं वाटत होतं की तेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का नाही झाले? पूर्ण समाजाचा महाराष्ट्रात तुम्ही म्हणता की 33% मराठा समाज आहे. हो, 33% मराठा समाज महाराष्ट्रामध्ये असेल, ती डिबेटेबल आहे. कारण की विदर्भामधला भरपूर सारा मराठा समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये कन्व्हर्ट आहे. म्हणजे ओबीसी मराठा पाटील, मराठा कुंभी असं ओबीसी विदर्भामध्ये भरपूर समाज हा कुंभी समाजामध्ये गेलेला आहे. त्यामुळे 33% समाज आहे. ओके, मी मान्य करतो 33% समाज. मग 100 पैकी जर 33% समाज जर तुमच्या मागे असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहज होताल ना. ज्या प्रकारे तुम्ही ते मुस्लिम धर्मगुरू जे होते, आमचे मुस्लिम बांधवाचे धर्मगुरू नोमानी या जोमानी काय होते, त्यांच्याशी तुम्ही मिळाले. त्यामुळे मुस्लिम मराठा युती पण तुम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्हाला बाकी समाजाचा पण पाठिंबा भेटला असता. आणि बीजेपी विरुद्ध लढत असताना ऑब्व्हियसली तुमची जी लढाई होती ती तुम्ही बीजेपी विरुद्ध लढायचं होतं हे तुम्ही स्पष्ट केलं होतं ना. तुम्ही कुठे राजनीतिक, तुम्ही स्वतःला नेहमी राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. पण तुम्ही दाखवला का तो? तुम्ही प्रयत्न केला की लोकांना कळू नये की मी राजकारणी आहे. आपण तुमचे प्रयत्न दिसत होते ना. तुम्ही ज्या प्रकारे फक्त बीजेपी आणि बीजेपीला आम्ही संपवून टाकू, बीजेपीला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू, देवेंद्र फडणवीसला हे करून टाकू, ते करून टाकू, ह्या गोष्टी लक्षात आल्या लोकांच्या की तुम्ही कुणाच्या तरी कुणीतरी चाबी भरलेली आहे आणि ती चाबी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमचं बोलणं चालू आहे. आणि ज्या प्रकारची टीका, असल्या प्रकारची टीका तुम्ही बाकीच्या नेत्यांवरती केली, मनोज जरांगे पाटील बीजेपीच्या विजयाचे शिल्पकार तुम्हीच आहात. तुमच्यामुळेच बीजेपीला एवढा मोठा विजय मिळाला आहे. ज्या मोदी लाटेमध्ये 2014 मध्ये बीजेपी 120 वर थांबली, 125 वर थांबली, एवढी विपरीत परिस्थिती असताना, लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला असताना बीजेपीच्या 132 सीट्स निवडून आल्या. आता तुम्ही ते ईव्हीएम काय म्हणसान ते म्हणा. आणि काय म्हणता, लोकांना फॉर्म भरायला लावले आणि 6 आदल्या दिवशी वापस घ्यायला लावले. यानी तुमच्यासोबत जे लोक होते, जे लोक मराठा समाजाला रिप्रेझेंट करू शकत होते, किंवा जे लोक खरंच त्या आरक्षणाच्या लढ्यातून बाहेर आले असते, जे विधानसभेत गेले असते आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी तिथे रोज भाषणं दिली असती आणि कमीत कमी तो मुद्दा जो होता तो ज्वलन ठेवला असता. आज एवढे मराठा आमदार किंवा मराठा खासदार तिथे निवडून गेले, त्यातलं पैकी कोण तुमचं नाव घेतो, कोण तुमचं नाव घेतो? हा, ते संदीप क्षीरसागर म्हणतात. आता कसं मनोज दादा पाटील म्हणतात तसं, आणि कशाचं काय आलं? हा, विसरून गेले तुम्हाला ते कोण तुमचं नाव घेतं आजकाल. आणि त्याच गोष्टीची टीज ही तुम्हाला आहे मनोज जरांगे पाटील साहेब, त्याच गोष्टीची टीज तुम्हाला आहे. आता तुमचं स्वप्न मी समजू शकतो. आता कुणाचंही स्वप्न राहतं की आपण एखाद्या व्यक्तीला जर इलेक्शन जिंकवण्यासाठी मदत केली, जसे प्रशांत किशोर हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहे, तसेच तुम्ही स्ट्रॅटेजिस्ट हे महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात झाले होते ना. आम्ही मान्य करतो की तुम्ही खूप मोठ्या प्रकारची स्ट्रॅटेजी जमा केली होती. मराठा समाज हा कधीही एक नव्हता. आमच्या मराठा समाजाला तुम्ही एक करण्याचं काम तुम्ही केलं. तुमच्या मागे मराठा समाज हा उभा राहिला. पण मराठा समाज हा तुमच्या मागे कशामुळे उभा राहिला होता? मनोज जरांगे पाटील साहेब, मराठा समाज तुमच्या मागे उभा राहिला होता तो आरक्षणाच्या आपुलकीपायी, की मनोज जरांगे पाटील साहेब हे कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी अलाइन न करता किंवा अलायन्स न करता किंवा कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंध न दाखवता फक्त मराठाचा रिझर्वेशन जो मुद्दा आहे त्याला ज्वलंत ठेवतील आणि त्याच्यासाठी लढा देतील. तुम्ही लढे दिले, तुम्ही उपोषण केले, सगळ्या गोष्टी केल्या. आता ते बटोळे भाव म्हणतात, ते तुमच्या गोदडीला खिसे आता त्यात काजू बदाम असते, त्या गोष्टीला काय अर्थ नाही, त्या गोष्टी मी मानत नाही. बटोळे भाव म्हणतात ते म्हणतात, कदाचित ते हास्य विरोध करण्यासाठी म्हणत असतील किंवा काही, पण मी त्या गोष्टीशी सहमत नाही असं पण ते सांगतात म्हणून म्हणतो. तर सांगायचं तात्पर्य असं की तुमच्या काही अपेक्षा राहिल्या असतील. ज्या प्रकारे आता महाराष्ट्र काल एकनाथ शिंदे साहेबांना शरद पवार साहेबांनी महाडजी साहित्यिक पुरस्कार दिला, तसंच तुम्ही ज्या प्रकारचे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणले, टन्ना, चिक्का, बोचा, घोडे लावा, घोडे हवेत उडवा किंवा अजून काय काय आणले, त्या शब्दांसाठी तुम्हाला साहित्य पुरस्कार हा नक्कीच मिळाला असता. साहित्य पुरस्कार मिळाला असता तुम्हाला, नोबेल पीस प्राइज मिळालं असतं किंवा अजून कोणतं पीस प्राइज किंवा पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा अजून कोणतं प्राइज तुम्हाला मिळालं असतं. पण आता काय झालं? आता सगळ्या गोष्टी उलट्या झाल्या. आता सगळ्या गोष्टी उलट्या कशा झाल्या? एक तर तुम्ही ज्या पार्टीला सपोर्ट केला त्या पार्टीचा धिंगाणा झाला, त्या पार्टीला लोक विचारायला तयार नाही. ज्या पवार साहेबांचे लोकसभेमध्ये 8 खासदार आले होते त्याचे 10 आमदार निवडून आले. ज्या उद्धव साहेबांचे 9 खासदार निवडून आले होते त्यांचे 20 आमदार निवडून आले. आणि काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले होते आणि 16-17 आमदार निवडून आले. त्यामुळे तुम्ही ज्या पार्टींना सपोर्ट केला त्याच पार्ट्या तुम्हाला विचारायसाठी तयार नाही. ते विजय वडेट्टीवार साहेब आहेत आमच्या विदर्भातले, म्हणजे आपल्या विदर्भातले, त्यांना ते पहा ना तुमच्याबद्दल काय बोलतात. तुम्ही बोला ना, बघा ना तुम्ही. आज तुमच्या आजूबाजूला महाविकास आघाडीचा कोणता नेता दिसतो? आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्ही बोलता. देवेंद्र फडणवीसच ते होते ज्यांनी 2014 ते 2019 तुम्हाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या मराठा समाजाला आरक्षणाचा जर कुणी अधिकार दिला असेल 2014 ते 2019 मध्ये तर देवेंद्र फडणवीसांनी दिला. मराठा आरक्षणाविषयी जर सगळ्यात कुणी सखोल विचार करत असेल किंवा मराठा आरक्षणाविषयी आरक्षणाविषयी खरंच आपुलकीची भावना दाखवत असेल, तो मराठा नेता नाही हो. तुम्ही इतिहास बघा शरद पवार साहेबांचा काही दिवसाआधीचं एबीपी माझावरचं स्टेटमेंट आहे का? तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागता ना, एकदा पवार साहेबांच्या तोंडातून हा शब्द वगळून दाखवा की हो, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं. ते नेहमी म्हणतील की मराठा समाजाला आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, पण कोणाचं आरक्षण काढून किंवा कोणाचं आरक्षण काढून एकाला द्यावं या गोष्टी मी सहमत नाही.
अहो, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा पॉलिटिकल लढा उभा केला, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही पूर्ण समाज उभा केला, एक केला, ते व्यक्तीच तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तयार नाही. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कधी मागसाल का? उद्धव ठाकरेंना कधी मागाल का? आजही उद्धव ठाकरे आज उद्धव ठाकरे सरकारमध्ये नाही आहेत, शरद पवार साहेब सरकारमध्ये नाही आहेत आणि काँग्रेस पण सरकारमध्ये आहेत. आज तुम्ही जाऊन आता तर सरकारमध्ये नसल्यावर तर कोणतेही प्रॉमिस करू शकतात ना, बरोबर आहे. आज तुम्ही त्यांच्या तोंडातून वधून दाखवा की हो ओबीसीतून आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ. आज उधून दाखवा. आज पण ते तुमच्या बाजूला उभे नाही राहतील. जरांगे साहेब, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तुमचा बरोबर आहे, पण ज्या प्रकारची भाषा, ज्या प्रकारची अरेरावी, ज्या प्रकारच्या आय बहिणीवर तुम्ही शिवा मुख्यमंत्री असेल किंवा कुणाच्या देता, ते अद्यम चुकीचं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो. महाराष्ट्र मुख्यमंत्र्याला तुम्ही धमकी देता की रस्ते फिरू देणार नाही. म्हणजे कशा प्रकारची अराजकता तुम्ही महाराष्ट्रात माजवण्याचं काम करत आहात? महाराष्ट्रात कशा प्रकारची अराजकता माजवण्याचं तुम्ही का करत आहात? समाजामध्ये भांडण लावणं, कोणाच्या आय बहिणीवर शिवा देणं, कुणाच्या गृहिणीपर्यंत जाणं, ह्या गोष्टी तुम्हाला शोभतात का? कमेंट बॉक्समध्ये मलाही खूप लोक शिव्या देतात आणि म्हणतात तुम्ही आमच्या मनोज दादांना शिव्या देता आणि मला शिव्या देतात. अहो, मग मनोज दादा जे करताय, मनोज दादाबद्दल आम्ही जे बोलतोय की मनोज दादा शिवीगाळ करतात, मनोज दादा कुणाच्या आई बहिणी शिव्या देतात, तुम्ही पण आम्हाला तेच करताय. मग तुमच्यात आणि मनोज दादात फरक काय? म्हणजे मनोज दादांनी जे शिकवलं तेच खाली येऊन राहिलं ना. आमचा समाज असा नाही. अहो, शालिनीताई पाटील या मराठा आरक्षणाच्या खंद्या समर्थक होत्या. त्यांच्याशी पवार साहेबांनी काय केलं? अहो, कॅबिनेट मिनिस्टर मधून तर काढूनच टाकलं, पण नंतर विधानसभेचं तिकीट पण नाही भेटू दिलं. त्या गोष्टी विसरलात का मनोज जरांगे पाटील साहेब? ह्या गोष्टी तुम्ही बोलणार पण आहात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्ही आरक्षणाचा लढा सुरू ठेवा. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ते महाराष्ट्र सरकारने 10% दिलेलं आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठी किती योजना, ज्योती योजना असेल किंवा बाकी योजना असेल, युपीएससी एमपीएससी करताना प्रिपरेशनसाठी तयारी असेल, मंथली 10,000 रुपये भेटतात. हे कुणी केलं हो? हे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं. फक्त एक गोष्ट आहे की आज महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण होऊन किंवा त्या तामिळनाडूमध्ये ब्राह्मण होणं कसं झालंय, ते तरी नशीब चांगलं की मी ब्राह्मण नाही, तर मलाही दिवस रात्र शिव्या भेटल्या असत्या. होय, सांगावं लागतं, स्वतःची जात शेवटी सांगावं लागते की मी ब्राह्मण नाही. ब्राह्मण व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये काय झालंय, कुणी येतं टपली मारून चाललं. अहो, असं नाही जमत हो साहेब, असं नाही जमत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती सोबत घेऊन राज्यकारभार चालवला आणि तुम्ही हिंदू धर्मातल्या एका जातीचा तुम्ही किती अपमान करता. 3 मिनिटाच्या तुम्ही गोष्टी करता की 3 मिनिटात आम्ही हे करू ते करू. काही होत नसतं हो साहेब. मनोज जरांगे पाटील साहेब, मोठा समाज आहे मराठा समाजाने नेहमी, तुम्ही गावामध्ये असाल तर पाटील यांना ज्यांना म्हटलं जातं, जे पाटील म्हणजे सुरक्षा, आपला सुरक्षा करणारा व्यक्ती म्हणजे पाटील. पाटलांची इज्जत आहे हो. त्या इज्जती मनोज जरांगे पाटील हे नाव जेव्हा ऐकतो ना, मनोज जरांगे पाटील, एखाद्या गावातल्या व्यक्तीला पाटील म्हणतो तेव्हा असं वाटतं. पण मनोज जरांगे पाटील हे जे नाव ऐकतं, लोक म्हणतात अरे बाबा खूप शिवा देतात साहेब. अरे शिव्या देणं बंद करा. तुम्ही एका चौकटीमध्ये राहून आरक्षण मागा. आणि महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलं, केंद्र सरकारने आरक्षण दिलं, त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करेल? सुप्रीम कोर्टच्या जजला तुम्ही असंच बोलसाल का उद्या की सुप्रीम कोर्टच्या जजला काय समजतं? तुम्हाला समजतं का? मग तुम्हाला संविधान समजतं का? आम्ही मान्य करतो की तुम्हाला बॉलिवूडचा एखादा रोल मिळाला असता. कोणते हिरो मी म्हणत नाही, लोक तुम्हाला वेगवेगळ्या हिरोच्या नावाने संबोधतात, पण मी म्हणत नाही. मनोज जरांगे पाटील साहेब, हा जो तुमच्या मनात एखाद्या जातीविषयी दोष असेल किंवा त्या फडणवीसाबद्दल दोष असेल, काढून टाका आणि खरंच मराठा आरक्षणासाठी तुम्ही सुरुवात करा. आता अरविंद केजरीवालांचं काय झालं? अरविंद केजरीवालांना तुमची गोष्ट एकच झाली. अरविंद केजरीवाल कट्टर इमानदार, तुम्ही पण कट्टर इमानदार. त्या संगीता ते वानखडे तुमच्यावर काय आरोप लावतात त्याच्याबद्दल मी काय बोलणारच नाही. आता त्यांच्याजवळ काही प्रूफ असतील, माझ्याजवळ काही प्रूफ नाही म्हणून मी काय बोलत नाही. पण त्या आरोपामध्ये जर थोडीशी जरी सच्चाई असेल तर तुम्ही मराठा समाजाने जे तुमच्या मागे पाठबळ दाखवलं त्याच्यासोबत तुम्ही काय न्याय केला हो? या गोष्टीबद्दल तर सांगा. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही फोनपे वरती जे स्कॅनर्स आहे, QR कोड टाकलाय त्याच्यावरती तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.